तर आपण आधी काय बघितलं, डिस्पेन्सिंग फार्मसी. डिस्पेन्सिंग फार्मसीमध्ये काय काय बघितलं, प्रिस्क्रिप्शन, इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन आणि पोसोलॉजी, त्याचा डिटेल स्टडी. तर आता आपला सेकंड पॉईंट आहे डिस्पेन्स्ड मेडिकेशन. काय आहे सेकंड पॉईंट, तर डिस्पेन्स्ड मेडिकेशन्स. फर्स्ट पॉईंट काय होता, डिस्पेन्सिंग फार्मसी. काय होता, तर डिस्पेन्सिंग फार्मसी. त्यामध्ये आपण बघितलं प्रिस्क्रिप्शन्स, इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन आणि पोसोलॉजी. आता आपला नेक्स्ट आहे डिस्पेन्स्ड मेडिकेशन. तर डिस्पेन्स्ड मेडिकेशनमध्ये आपण काय बघणार आहे, तर पावडर्स. तर पावडर्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ पावडर्स, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ पावडर्स, ग्रॅन्युल्स, सॅचेट्स अँड टॅबलेट ट्रायच्युरेट्स. प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पावडर्स एन्काउंटर्ड इन प्रिस्क्रिप्शन. त्यानंतर वेइंग मेथड, पॉसिबल एरर्स इन वेइंग, मिनिमम वेएबल अमाऊंट्स अँड वेइंग ऑफ ए मटेरियल बिलो द मिनिमम वेएबल अमाऊंट, geometric dilution and proper usage and care of dispensing balance. तर डिस्पेन्स मेडिकेशनमध्ये आपला फर्स्ट पॉईंट आहे पावडर्स. तर व्हॉट इज मीन बाय पावडर्स. सर्वांना माहिती आहे की पावडर काय असते, मग ती कशासाठी असते, तर एक्सटर्नल यूज आणि इंटरनल यूज. तर फर्स्ट व्हॉट इज मीन बाय पावडर्स. पावडर्स म्हणजे काय, A pharmaceutical powder is a mixture of finely divided drugs or chemicals in a dry form meant for internal or external use. Powders म्हणजे काय, तर pharmaceutical powder is a mixture of finely divided drugs. काय असते, मिक्सचर. कसले मिक्सचर, तर फाइनली डिवायडेड ड्रग्ज और केमिकल्स. फाइनली डिवायडेड ड्रग्ज किंवा केमिकल्सचे मिक्सचर्स असते. इन अ ड्राय फॉर्म मींट फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. इन ड्राय फॉर्म, कशा फॉर्ममध्ये असते, तर इन ड्राय फॉर्म मींट फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. कशासाठी, इंटरनल किंवा एक्सटर्नल यूजसाठी. तर पावडरचे ॲडव्हांटेजेस काय आहेत, तर पावडर्स म्हणजे काय, फार्मास्युटिकल पावडर ही मिक्सचर्स आहे. कसले, फाईनली डिवायडेड ड्रग किंवा केमिकल्स. कशा फॉर्ममध्ये, तर इन अ ड्राय फॉर्म. मीन फॉर कशासाठी, तर इंटरनल और एक्सटर्नल यूज. पावडर, a pharmaceutical powder is a mixture of finely divided drugs or chemicals in a dry form meant for internal or external use. त्यानंतर ॲडव्हांटेजेस ऑफ पावडर्स. फ्लेक्झिबिलिटी ऑफ कंपाऊंडिंग. कशासाठी, त्याचं ॲडव्हांटेजेस आहे तर फ्लेक्झिबिलिटी असते, कंपाऊंडिंग, फ्लेक्झिबिलिटी ऑफ कंपाऊंडिंग. त्यानंतर सेकंड ॲडव्हांटेजेस आहे गुड केमिकल स्टॅबिलिटी. काय असते, स्टॅबिलिटी. कशी, गुड केमिकल स्टॅबिलिटी. त्यानंतर रॅपिड डिस्पर्शन ऑफ इन्ग्रेडियंट्स. काय, तर रॅपिड डिस्पर्शन ऑफ इन्ग्रेडियंट्स बिकॉज ऑफ स्मॉल पार्टिकल साईज. कसे, तर बिकॉज ऑफ स्मॉल पार्टिकल साईज. रॅपिड डिस्पर्शन ऑफ इन्ग्रेडियंट बिकॉज ऑफ स्मॉल पार्टिकल साईज. त्यानंतर डिसॲडव्हांटेजेस ऑफ in detail advantages of powders. Good chemical stability compared with fluids. कशासोबत compared, तर compared with fluids. It has good chemical stability. त्यानंतर useful for bulky drugs with large dose, for example indigestion powder. For example indigestion powder. फर्स्ट काय आहे, तर गुड केमिकल स्टॅबिलिटी कम्पेअर्ड विथ फ्लुइड्स. त्यानंतर सेकंड यूजफुल फॉर बल्की ड्रग्ज विथ लार्ज डोस, फॉर एक्झाम्पल इंडायजेशन पावडर. त्यानंतर थर्ड आहे इझी टू स्वॅलो. इझी टू स्वॅलो इव्हन इन लार्ज बल्क, इस्पेशली इफ मिक्स्ड विथ ड्रिंक फूड. especially if mixed with drink food. फर्स्ट काय आहे,
त्यानंतर इझी टू स्वॅलो. काय असतं? इझी टू स्वॅलो इव्हन इन ए लार्ज बल्कमध्ये जरी असली तरी पण ती इझी टू स्वॅलो असते. इस्पेशली इफ मिक्स्ड विथ ड्रिंक फूड. जर मिक्स केली तर कशासोबत? ड्रिंक फूड. यूजफुल फॉर स्टमक ट्यूब फिडिंग. कशासाठी यूजफुल असते? तर स्टमक ट्यूब फिडिंग. त्यानंतर द स्मॉलर पार्टिकल साइज ऑफ पावडर्स कॉजेस मोर रॅपिड डिझोल्युशन इन बॉडी फ्लूइड, increases drug bioavailability and decreases gastric irritation compared with tablets. The smaller particle size of powders causes more rapid dissolution in body fluids, increase drug bioavailability and decreases gastric irritation compared with tablets. तर पार्टिकलची स्मॉल साईज ऑफ पावडर्स काय करते? तर मोर रॅपिड डिझोल्युशन इन बॉडी फ्लूइड. जे बॉडीमध्ये फ्लूइड असतं त्याचं रॅपिड डिझोल्युशन करते. आणि काय इन्क्रीज करते? तर इन्क्रीजेस ड्रग बायोअवेबिलिटी. ड्रगची बायोअवेबिलिटी इन्क्रीज करते. अँड डिक्रीजेस गॅस्ट्रिक इरिटेशन. गॅस्ट्रिक इरिटेशन जे आहे ते डिक्रीज करते ॲज कम्पेअर्ड टू टॅबलेट्स. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर्स. ड्रग हॅव्हिंग बिटर, नॉशियस अँड अनप्लीजंट टेस्ट कॅन नॉट बी डिस्पेन्स्ड इन पावडर फॉर्म. ज्या ड्रगची टेस्ट ही बिटर, नॉशियस अँड अनप्लीजंट आहे ती आपण पावडर फॉर्ममध्ये डिस्पेन्स करू शकत नाही. डिलिक्विसंट अँड हायग्रोस्कोपिक ड्रग्ज कॅन नॉट बी डिस्पेन्स्ड इन पावडर फॉर्म. जे डिलिक्विसंट आणि हायग्रोस्कोपिक म्हणजे ज्यांना लवकर मॉइश्चर प्रोड्यूस होते असे जे ड्रग आहे ते आपण पावडर फॉर्ममध्ये डिस्पेन्स करू शकत नाही. ड्रग्स विच गेट अफेक्टेड बाय ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स are not suitable for dispensing in powder forms. Drugs which get affected by atmospheric conditions are not suitable for dispensing in powder forms. The dispensing of powder is a time consuming. The dispensing of powder is a time consuming. कसं आहे तर डिस्पेन्सिंग पावडरचं टाईम कन्झ्युमिंग. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स. Advantages and disadvantages of granules. Granules are more flowable compared to powders. Granules are more flowable compared to powders. Then segregation of the constituent of the powder mixture could be avoided by granulations. Segregation of the constituent of the powder mixture could be avoided by the granulations. त्यानंतर ग्रॅन्युल्स आर मोर स्टेबल अगेन्स्ट ह्युमिडिटी अँड ॲटमॉस्फिअर. ग्रॅन्युल्स आर मोर स्टेबल अगेन्स्ट ह्युमिडिटी अँड ॲटमॉस्फिअर. ग्रॅन्युल्स आर मोर इझिली वेटेड बाय लिक्विड दॅन लाईट अँड फ्लफी पावडर्स. काय तर ग्रॅन्युल्स आर मोर स्टेबल अगेन्स्ट ह्युमिडिटी अँड ॲटमॉस्फिअर. त्यानंतर ग्रॅन्युल्स आर more easily weighted by liquids than light and fluffy powders. त्यानंतर disadvantages. The masking of bitter taste may be a problem with this type of preparation. The masking of bitter taste may be a problem with this type of preparation. Granules are not a good method of administering potent drug with low dose. Instability in presence of moisture. Problems in packaging and storage. Problems in packaging and storage. काय काय बघितलं आपण तर पावडर म्हणजे काय, ॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स. नेक्स्ट पॉईंटमध्ये आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ
सॅचेट्स. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेटमध्ये दे कॅन बी मेड इझिली, नो कॉम्प्लिकेटेड मशिनरी इज रिक्वायर्ड. सॅचेट कसे बनवू शकतात तर इझिली बनवू शकतात आणि कॉम्प्लिकेटेड मशिनरीची त्यासाठी गरज नाही आहे. दे डिसइंटिग्रेट क्विकली इन दी स्टमक. तर कसे डिसइंटिग्रेट होतात तर क्विकली. द ड्रग कॅन बी इझिली डिस्पेन्स्ड इन सॅचेट. The drug can be easily dispensed in sachets. Disadvantages of sachets. They must be softened before swallowing. ते काय होतात softened before swallowing. They are easily damaged. कसे होतात? They are easily damaged. They cannot protect the enclosed drug from light and moisture. They cannot protect the enclosed drug from light and moisture. The shell of sachets are fragile. कसे आहे तर shell of sachets are fragile. So the drug contents cannot be compressed in sachets. कसे नाही compress करू शकत तर sachets. They occupy more space than the corresponding sizes of capsules and tablets. Corresponding sizes of capsules and tablets. त्यानंतर आहे टॅबलेट ट्रायच्युरेट्स. काय तर टॅबलेट ट्रायच्युरेट्स. टॅबलेट ट्रायच्युरेट्स आर स्मॉल, युजली सिलेंड्रिकल, मोल्डेड or compressed tablet containing small amount of usually potent drugs. Tablet triturates are small, usually cylindrical, molded or compressed tablets containing small amounts of usually potent drugs. Today, only a few tablet triturates products are available commercially, with most of these produced by tablet compression. Since tablet triturates must be readily and completely soluble in water, only a minimal amount of pressure is applied during their manufacture. तर काय म्हटलेलं आहे? टॅबलेट ट्रायच्युरेट मस्ट बी रेडिली अँड कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. कशामध्ये सोल्युबल आहे? वॉटरमध्ये. ओनली अ मिनिमल अमाऊंट ऑफ प्रेशर इज ॲप्लाइड ड्युरिंग देअर मॅन्युफॅक्चर. अ कॉम्बिनेशन ऑफ सुक्रोज अँड लॅक्टोज इज युजली द डायल्युएंट. काय तर द कॉम्बिनेशन ऑफ सुक्रोज अँड लॅक्टोज इज युजली दी diluent. The few tablet triturates that remain are used sublingually, such as nitroglycerin tablets. काय for example nitroglycerin tablet. Pharmacists also employ tablet triturates in compounding. For example, triturates are inserted into capsule or dissolved in liquid to provide accurate amounts of potent drug substances. Pharmacists also employ tablet triturates in compounding. For example, triturates are inserted into capsules or dissolved in liquid to provide accurate amounts of potent drug substances. तर काय काय बघितलं आपण? टॅबलेट ट्रायच्युरेट्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स, त्यानंतर ग्रॅन्युल्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स, ॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर्स आणि पावडर्स म्हणजे काय.